चला तर मग आज आपण एकदम कुरकुरीत आणि जबरदस्त डोसा कसा बनवायचा आपण त्याचे 4 स्टेप्स बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे डोशाचं जे बॅटर आहे ते नेहमी रूम टेम्परेचरला हवं, एकदम थंड नको. दुसरी स्टेप म्हणजे ते एकदम घट्ट पण नको बॅटर आणि पातळही नको. जेव्हा आपण चमच्यातनं ते खाली पाडतो तेव्हा ते एकसंध खाली पडायला पाहिजे, असं त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे एकदम मीडियम. तिसरं म्हणजे जेव्हा आपण डोसा करायला घेतो, जेव्हा तवा गरम होतो त्यावर ओला रुमाल फिरवून घ्यायचा आधी, म्हणजे ते टेम्परेचर थोडं कमी होतं आणि आपण डोसा छान पसरवू शकतो. आणि नंतर चौथी म्हणजे जेव्हा आपण डोश्यावर तेल टाकायचं असतं किंवा तूप टाकायचं असतं, तेव्हा ते डोस्यावर टाकायचं असतं, तव्यावर आधी टाकायचं नाही. तव्यावर आधी टाकल्यामुळे काय होतं की तव्याच्या आजूबाजूच्या कडांना ते ग्रीससारखं लेअर तयार होते, तर असं बिलकुल करायचं नाही. ते डोस्यावर टाकायचं आहे आणि थोडं मीडियम गॅसवर डोसा होऊ द्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकतात की 1 ते 1.5 मिनिटातच डोसा ऑटोमॅटिकली त्याच्या कडा सोडायला लागतो आणि मग दुसऱ्या बाजूने पण छान शेकून घ्यायचं आहे. झाला तयार.